नमस्कार सर्वांना, स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोट फार्म अँड ब्लॉग चॅनलवर. भैया बोकडाला घेतलाय खेळायला. हो का, इकडं जाम पाऊस सुटलाय. हो का, दिसलं काय? सलगरकडं भरपूर चांगला पाऊस सुटले. आणि आता जरा इथं झाडू मारायला पाहिजे. काल थोडासा झाडू मारलाय, आज जरा मारायचं. इथं डबरा आहे म्हणून गोळा केलं. इथं कोंबड्या अशी इसकडत्या त्या. आणि हे आणलाय शेळ्यांना खोडा आज. त्या दोघी मोकळ्या सोडा. शेळ्यांनाच मस्त खोडा आहे बरं का. तेवढाच थोडा आणलाय, लय नाही आणला, थोडासा आणलाय. शेळ्यांना इथं बुसकट घातलं होतं, खाल्लंय बुसकट चांगलं. आणि तिकडे शेळ्यांना खोडा टाकायचं चालू आहे. या दोघी तिघी इथं मिळून खाते त्या. शेळ्या आता सगळ्या गाभण आहेत त्या बरं का. ही पाट गाभण आहे पांढरी, ही पण गेली आहे वाटतं गाभण. नंतर त्या दोन्ही गाभण आहे त्या. फक्त ती तांबडी पाट गाभण जायची बाकी आहे बघा. शेळीच्या पुढे जी खायला लागल्या ना पाट तांबड्या शेळीच्या, ती तेवढी गाभण जायची बाकी आहे. नाहीतर सगळ्या शेळ्या गाभण गेले त्या. 4 ही गेल्या गाभण, ही गेल्या. आता तुमच्या शेळ्या तर तुम्हाला माहिती पाहिजे की गाभण गेली नाही गेले. लिंबूचं झाड वाळलं बरं का. उन्हात ऊन लय होतं आणि पाणी नाही झालं ह्याला. पाणी नाही झाल्यामुळं वाळून गेलंय झाड. ह्याला मोकळं सोडलं ना, जाळीला असं धक्क मारायला लागलं. ते पाट तिकडं आहे त्यामुळं मावशीची, त्यामुळे ह्याला आता बांधून घालायला लागलो दिवसभर. आणि ह्या 2 शेळ्या दुसऱ्या कोणाला खाऊ देणार त्या, त्यामुळे हिला पण बांधायला लागलोय आणि हिला पण बांधायला लागलोय. गाभण गेले त्या दोघी पण. कोंबड्या पण ह्याचा पाला चांगला खाते त्या बरं का. आता जरा जरा कुठतर वांज काढायला चालू झाले, त्यामुळे थोडासा खोडा येतोय, लय काय नाही येत. भैया लागला इथं शेण काढायला. भैया झाडू मारून देऊ काय? होय, झाडू मारून मग लोटून काढावं. दम झाडू मारते इथं सगळा. होय होय, यानंच मग गोचडे होते. मस्त लोटली. अंडी आहे ती. सकाळपासून किती अंडी निघाली मला? मी निघली की एकदा 6 निघली, एकदा 3 निघली. नाही बाबा. हो का, कोंबड्यांची आंघोळ बघायची आहे का? हो का, कोंबड्यांची आंघोळ आहे काय? राख असो माती असो, त्यात कोंबड्या असं आंघोळ करते तर बरं का. इथं ही ह्यांची आंघोळ चालू आहे. उकरून अंगावर घेते का माती. हो, ही काळी कोंबडी कशी झोपली आहे बघा, आहे का? तेव्हा तीच लोळायचं चालू. अशी असते कोंबड्यांची आंघोळ. आणि आपणाला आता बघायच्यात अंडी किती आहेत. नो, इथं तर काय नाही ते. तर इकडं बघूया. काय बादलीत घाण करायचंय? चल तिकडा. स्वच्छ पाणी कसलं चांगलं लागली घाण करायला. कोंबड्यांचं पाणी भरायचंय. हो, कोंबड्यांचं पाणी संपलेलं आहे. अंड्या बघूया किती आहेत. अंड्या अजून 4 आहेत. त्या सकाळपासून 9 नेली होती आणि हे 4 अंडी, म्हणजे 12-13 अंडी निघाली ती. आणि आपण जी कोंबडी बसवल्या ना, ती कोंबडी ह्याच DP क्रॉस मधल्या कोंबडी आहे बरं का ती. आणि तीच कोंबडी एक खुडूक बसली होती, दुसऱ्या कुठल्या बसल्या नाही त्या. ती खुडूक बसल्या, ती पण पहिल्यांदाच खुडूक बसले आणि आपण तिला बसवले अंड्यावर. तर चांगले आहे. रोज सकाळी एकदा त्याला सोडते. भैया पाणी भर रे कोंबड्यांचं. का रे? हां, बरोबर बरं. ह्यो घ्यात जरा वर आणि आतलं ते भांडं भरून ठेव रे स्वच्छ पाण्यानं. भर की कोंबड्यांचं पण पाणी, आतलं पण भांडं भर. कोंबड्यांचं पाणी संपलंय बरं का. हां, आतलं भांडं भर की, नाहीतर अंडी धर. थालीत आहे का? इथे एक भांडा आहे ते भर की.
नाही राहू दे, एवढं पिऊ दे. आता आहेच की आपण इथं लुटून त्यानं काढायचं आहे. तर असू दे. आहे हो का, अंडी निघाल्यात 4. आणि सकाळपासून एकदा 6 आणि एकदा 2 नेली होती, 7 आणि एकदा 3 नेली होती. आणि आता ही 4. म्हणजे कोंबडा भरपूर आहे, ते अजून अंडी निघायला पाहिजे ते बरं का.